आणि म्हणून कामगारांचं अस्तित्व नाकारणारा या श्रमसंहितांना आपण विरोध करण्यासाठी इथं उतरलेलो आहोत। इथे जसा सरकारी कर्मचाऱ्यांचा कंत्राटीकरणाचा आणि खासगीकरणाचा प्रश्न आहे, तसंच या देशातली जी सगळी असंघटित जनता आहे, जिने आजपर्यंत असं स्वप्न पाहिलं की आम्हाला सुद्धा कधीतरी लढा देऊन हे कामगार कायदे लागू होतील, आम्हाला देखील किमान वेतन मिळेल, आम्हाला देखील आठवड्याची सुट्टी मिळेल, आम्हाला देखील आमचे हातपाय थकले की पेन्शन मिळेल, आम्हाला विम्याचं संरक्षण मिळेल। आज ह्या सगळ्या असंघटित 95-96% श्रमिक वर्गासमोर या कामगार संहितांमुळे एक अंधकार पसरलेला आहे। परंतु आम्ही असे आहोत की आम्ही अंधारात ज्वाला पेटवणारी माणसं आहोत। उद्या आमच्या हातात जर का ज्वाला पेटवण्यासाठी कापड नसला तरी आम्ही स्वतःला जाळून आम्ही हा अंधकार दूर करू, अशा पद्धतीचा निर्धार एक श्रमिक वर्ग म्हणून आम्ही इथे व्यक्त करतो। आज इथे आमच्या आशा भगिनी आलेल्या आहेत। सरकारने लाडक्या बहिणी म्हणून जाहीर केलं, त्यांच्यासाठी 46,000 कोटी रुपये बाजूला ठेवले असं म्हटलं, प्रत्यक्षात दात कोरून संसार चालवण्याची त्यांची पाळी आलेली आहे। आज त्यांना त्या लाडक्या बहिणींसाठी जेमतेम 1500 रुपये देण्यासाठी पैसे नाहीत, म्हणून मग या खात्यातून पैसे काढ, त्या खात्यातून पैसे काढ असं म्हणून आज आमच्या आशा भगिनींना 4-4 महिने पगार मिळालेला नाही अशी परिस्थिती आहे। म्हणजे रोज 10 ते 12 तास काम करून श्रम करणार, त्यांना 1 रुपया मिळत नाही अशी अवस्था आहे। अरे या मुंबईमध्ये हा अंबानी, हे अदानी, हे अब्जाधीश राहतात, त्यांची दरवर्षी त्या यादीमध्ये नावं येतात। अरे तुम्ही त्यांच्यावर 1% कर लावा आणि या जनतेच्या कल्याणासाठी पैसा उभा करा, असं आम्ही सांगायला सुद्धा आज इथे आलेलो आहोत। या देशातल्या योजना कर्मचारी असतील, आशा असतील, अंगणवाडी कर्मचारी असतील, पोषण आहार शिजवणारे, आपल्या मुलांना